आता राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शहा खोटं बोलतात। अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत शहांनी शब्द दिलेला उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। आणि मला अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण दोघं मिळून वाटून घेऊ। शिवसेनेला 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष। हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं। नितीन गडकरींनी आता राजीनामा द्यायला हवाय। आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणू, उद्धव ठाकरे यांची गडकरींना ऑफर। त्यावेळेला आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज, तर यांच्यासमोर झुकणार। आज मी नितीन गडकरींना जाहीर सांगतोय, द्या राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो। दाखवा महाराष्ट्राचं पाणी। एकनाथ खडसेंकडून पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी धडपड सुरू। मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल। पटोलेंविरोधात मंत्रालयाबाहेर आंदोलन, तर गायकवाड यांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल। महाविकास आघाडीतल्या युवा संघटनांच्या मेळाव्यांना 11 मार्चपासून सुरुवात। 48 लोकसभा मतदारसंघात घेतले जाणार मेळावे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोळसल रोड आणि वरळीतल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी पाहणी दौरा। भाईंदरमध्ये शिंदेगडाचे आमदार प्रताप सरनाईकांविरोधात भाजपचा धडक मोर्चा। भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टींच्या हॉटेलची तोडफोड सरनाईक यांच्या इशाऱ्यावरूनच केल्याचा त्यांचा आरोप आहे, म्हणूनच हा मोर्चा। पुण्यातील लवासा प्रकल्पातील कथित अनियमितता प्रकरणांसंदर्भात शरद पवारांची हायकोर्टात धाव। सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेला विरोध। जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी परवानगी द्या। भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेला राज्य सरकारकडून परवानगी। 16 तारखेला मुंबईत होणाऱ्या सभेत इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भारत जोडो न्याय यात्रेची सभा।